एवढे बेकार होती विचारूच नका. एक म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला एवढा माती बोल झाला का नाही विचारूच नका. मला सांगतो दप्तर सगळं लेकरांच्या सकाळी लेकरांनी मला वाटलं विचारलं मग मी आपलं माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग. त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही. सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच. हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. भूम मध्ये रात्री झालेल्या पावसामध्ये अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. भूम मधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत. खरं तर आतमध्ये वीज नाही, उजेड नीट दिसणार नाही, मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे. आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खच झालेला आहे. हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि अख्खा संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे, वाहून गेलेला आहे. अक्षरशः भांडीकुंड आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत. हे पत्र्याचं 4 खोल्यांचं घर आहे. या घरामध्ये उजेड या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही, मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिखलाचा खच आहे. अक्षरशः गुडघाभर चिखल ही आहे आणि संसारातली सगळी भांडीकुंडी आहेत ती अस्ताव्यस्त पडलेली आहेत, वाहून गेलेले आहेत. रात्रभर यांनी हे केला. या कुटुंबाच्या ज्या संसार ज्यांनी उभा केलेला आहे, ज्या ताई आपल्या सोबत आहेत की खरं तर अश्रू अनावर होत नाहीयेत, मात्र रात्री काय परिस्थिती होती. रात्री परिस्थिती एवढी बेकार होती विचारूच नका. मी बहिणीच्या घरी झोपाय गेले लेकर घेऊन आणि एक म्हणजे मी कष्टाच्या पैशाने संसार केलेला एवढा माती बोल झाला का नाही विचारूच नका. खर तर हे संकट खूप मोठं आहे. तुमचं अश्रू साहजिक आम्ही समजू शकतो, मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे. काय नुकसान झालं, काय रात्रीची परिस्थिती कशी होती, लेकरांना कसं तुम्ही हे केलं. माझ्या दिरांनी ह्यांनी दावे बांधून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढला, नाहीतर आमचं काहीच खरं नव्हतं. जनावर पण आमची इथंच होती. रात्री आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले. तर घरामध्ये काय काय नुकसान झालंय. घरात जेवणाचं नुकसान झालंय, सगळ्या भांड्याकुंडाचं नुकसान झालंय, काय म्हणूनच त्या घरातलं सगळ्यांचं नुकसान झालंय. किती मुलं तुम्हाला आहेत, ते शाळेत जातात का, त्यांची वह्या पुस्तकाचं नुकसान झालंय. तुम्हाला सांगतो दप्तर सगळं लेकरांच्या सकाळी लेकरांनी मला वाटलं विचारलं मग मी माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग. त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही. सगळं बहिणींच्या घरी ठेवले. मला रात्रीपासून दमच निघाला कसलाच, कारण हे माझे सगळं कष्टाचं, त्यामुळे मला सगळं छातीवर दाब आल्यासारखं होतं या संसाराने. तुम्ही धीर धरा. खरं तर संकटाला आपण सामोरं जायचं असतं. तुम्हाला मदतीचं सरकार मदतीचं करेल. खर तर शब्द नाही आहे त्यांच्या हे करायला. आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलतात, कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः ज्या मुलांच्या ज्या भावना ते सांगतात की सकाळी उठल्यावर जर लेकरं विचारत असतील की आमचं दप्तर कुठे आहे आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच. काय परिस्थिती होती रात्रीचं, तुम्ही कसं याला सामोरं गेलात. परिस्थिती म्हणजे लई बेकार परिस्थिती होती. बळ कसं तरी आम्ही इथून निघालो. या घरामधले ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल, खरं तर या आता लाईटची हे नाही आपल्याला. या बेडला विटांचा आधार दिलेला आहे, फ्रीज, सगळं साहित्य इकडे अस्ताव्यस्त पडलेले. अजूनही ह्या ठिकाणी चिखल आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे. हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे. चिखलगाळ सगळ्या घरामध्ये, चूल सगळी त्यांची विजलेली आहे. खरं तर कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये ती मांडणी होते, मात्र वास्तव जे आहे ते आपण दाखवतोय. ही त्यांचं स्वयंपाकाची खोली आहे इथं. यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. उजेडामुळे मी परत सांगतोय की लाईट नसल्यामुळे नीट दिसणार नाही, मात्र हे गॅस बघाल, हे सगळं साहित्य स्वयंपाकाचं तसंच पडलेलं आहे इथं. आणि इथं सुद्धा ही सगळी भांडी कुंडी आहेत. त्या पुराच्या पाण्यात खरं तर काही भांडी त्यांची वाहून गेली. त्यांची 2 लेकरं जी आहेत ती आता त्यांच्या इतर नातेवाईकांकडे ही आलेली होती. काय तुझं रात्रीचं तुझ्या शाळेचं दप्तर वगैरे पावसामध्येही गेलं का. हो. ही चिमुकली लेकरं, त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाहीत, मात्र त्यांची आई असेल, वडील असेल, यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना, आज घराची जी दयनीय अवस्था झाली, खरं तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.